वेलकम टू वृंदावन सिरीज डे 4. आज आम्ही कुठेही फिरणार नाही आहे, कुठेही जाणार नाही आहे. आज आम्ही एका एकदम खास ठिकाणी थांबलो आहे. एकदा दाखवून देतो तुम्हाला पहिले. आता ही लाईन कसली आहे तर ही लाईन आहे केलीकुंज प्रेमानंद महाराजांच्या आश्रमच्या आतमध्ये टोकन घेण्याची, एकांतिका टोकनची. आम्ही एका लाईनमध्ये थांबलो होतो, बट ॲक्च्युली आम्हाला टोकन मिळालं आरतीचं, ज्याच्यामध्ये महाराजांचं दर्शन नाही होत. तर आम्ही पुन्हा एकदा महाराजांच्या दर्शनासाठी आज पहिल्याच नंबरला थांबलो आहे. आमचा 4था नंबर आहे आज आणि होप सो आम्हाला पहाटे टोकन मिळेल. तर आम्ही आता आहे इथे सकाळी 7 वाजल्यापासून बसलो आहे. आता आम्हाला उद्या पहाटे 3 वाजेपर्यंत इथंच बसायचं आहे. आत्ताच सध्या 80-90पर्यंत लाईन गेलेली आहे. पहिल्या 120 लोकांना एकांतिकाचं टोकन मिळतं, जिथं ते महाराजांचं दर्शन करू शकतात. आता टोटल 80-90 जण लाईनमध्ये झालेले आहेत. आता आम्ही ते बसून गेलो आहे. मग अशी एकदा महाराज चालत आय थिंक त्यांच्या आज गुरुवार येते, त्यांच्या गुरुला भेटतं. तर आज मगाशी ते जाताना दिसले आम्हाला, बट त्यांचं दर्शन एवढं प्रॉपर नाही होऊ शकलं कारण खूप जास्त गर्दी होती. तर आम्ही ते लाईनमध्येच थांबून पहाटे 3 वाजेपर्यंत, जेव्हा आमचं टोकनसाठी हातावरती नंबर टाकला जाईल, तर तोपर्यंत बघू आम्हाला काय काय मजा बघायला मिळते ते. सकाळी 7 वाजता बसलो आहे, दुपारचे आता 2 वाजलेत आणि लाईन जवळपास 150 लोकांच्या क्रॉस झाली. आमचा 4था नंबर आहे. 150 लोकांच्या क्रॉस झाली. अजून 15 तास आपल्याला इथेच बसून राहणं आहे, जर आपल्याला पहिला ह्याच नंबरने कंटिन्यू पुढे जायचं आहे टोकन मिळायच्या टायमाला. तर आता लोक जवळपास सेटल झालेत लाईनमध्ये प्रॉपर, आणि ती लाईन मागंपर्यंत गेलेली आहे, तिकडे पुढेपर्यंत, ते गाडीच्या पलीकडे वगैरे. आता बघू पुढं कसं काय काय होतं ते. इथे त्यांचं कॉन्टॅक्ट एक केंद्र बनवलेलं आहे त्यांनी, जिथे ते सगळे माहिती सांगतात लोकांना. आणि बरीच लोक आत्ता यायला लागले, ज्यांना लाईनच्या शेवटी लागावं लागणार आहे. तर हा आहे दुपारचा 2 वाजताचा अपडेट. आता बघू आता परत पुन्हा. केलीकुंजचं हे कमान, इथून आतमध्ये आपण महाराजांच्या यायला जातो. लाईन दाखवतो मी दोघांना एकदा. इथून लाईन चालू झाली आहे. तिकडे मागा जो गोळका पूर्ण त्या लाईनचा गोळका आहे. खिलाना चाहिए ना. अरे भाग थोड़ी रे. मैं बोल रहा हूँ ऑनलाइन शुरू कर दो ना, ऑनलाइन पेमेंट शुरू कर दो. नहीं कैश का काम क्यों ऑनलाइन क्यों नहीं? पानी मुफ्त में नहीं मिलेगा. 10 रुपये नहीं ना, मैं पूरे पैसे देता है. देखो 200 का, 500 का, 200 का, 1000 रुपये पैसे खत्म हो गए मेरे पास. देखो 10 रुपये दे दूँ, काम खत्म मेरा. किसका काम खत्म? और अब क्या बस पानी लाए हो? हे गद्दे आले बघ. अरे भाई तुम पन्नी बेच के पैसे बनाओगे, हम बैठे बैठे पैसे गवा रहे हैं. बैठे बैठे गवा रहे हैं पैसे. यार पन्नी बेच के करोड़पति हो जाओगे तुम तो. भाई 140 लोग हैं हमारे लिए, सब चाहिए. भगवान के नाम पे, भगवान का दर्शन होने के बाद भगवान के नाम पे पानी पिलाओ. महाराज जी ने नहीं बोला हमें पैसे देने के लिए. भगवान के नाम पे मुझे 1 प्लॉट दिला दे. मेरे को तो पन्नी दिला दो हमको, ऐसे फुकट में हम बेच देते. हे बघा रे आता इकडे. मेरे को भी सिखाना है ना. कैमरा एक्शन. कि आपको भी दिए जाएंगे ये 100 रुपए के 5.
आपको दिया जाएगा आपके मांगने पे आपका फेवरेट कलर। तो तैयार हो जाइए लेने के लिए। ये लीजिए, ये ऐसे दिया जाएगा आपको। 20 रुपीज। ये सारी समस्या का कर दिया जाएगा एनकाउंटर। 100 रुपए के पास दिए जाएंगे आपको नाम साहब काउंटर। और एनकाउंटर आपकी समस्या का ये नहीं करेगा, नाम करेंगे मेरे प्रभु का नाम करेगा। बोलो राधे राधे। महाराजांची यायची वेळ झाली। मगाशी महाराज यमुना स्नानासाठी बाहेर पडले होते दुपारच्या दरम्यान, आणि आता गर्दी वाढत चालली आहे. म्हणजे असे सगळ्यांना डाऊट आहे की महाराज परत येतात, आणि काल पण ह्याच टायमाला महाराज पूर्ण आश्रममध्ये गेले होते. तर सगळे आता महाराजांना बघण्यासाठी बाहेर गर्दी जमली. महाराज पलीकडच्या गेटने गेलेत, पण तरी इकडे पूर्ण गर्दी इकडची तिकडे झाली. चले गए उधर से चले गए। चलो भैया आगे चले गए। बहुतेक नाही माहिती महाराज त्या गेटने आतमध्ये गेलेत. आपल्याकडं आत्ताच्या दर्शनाचा पण चान्स होता. तर लास्ट एकच ऑप्शन आहे एकांतिका दर्शन. बघा आता गर्दी सगळी इकडून तिकडे झालेली आहे, पूर्ण पसरली आहे गर्दी. आता खूप गर्दी थांबली होती. हा बच जाएगा तो फिर 5-6 दिन स्टॉल वगैरे लागले जेवणाच्या समोर. जेवणाचे चहाचे स्टॉल लागलेत भरपूर आता, आणि लोकांची गर्दी अजून वाढत चालली टोकनसाठी. एन्क्वायरी वाढतीये लोकांची टोकनसाठी. सव्वा 10 वाजलेत रात्रीचे. बराच टाईम व्यवस्थित एकदम पार पाडलाय. आता बऱ्यापैकी थंडी हळूहळू वाढायला लागली, आणि आता लोकांची गर्दी पण झाली. बट लाईन चांगली मेंटेन करून आहेत लोक. प्रत्येकाने आपापली जागा व्यवस्थित धरून ठेवलेली आहे, आणि स्वेटर वगैरे घेऊन बरोबर सगळे झोपून गेले. तर आता 3 वाजायची वाट बघतोय. 3 वाजता इथे जो स्टॉल चालू आहे, स्टॉलच्या जागी आम्हाला एंट्री गेट बनवतील, आणि एक एक करून आतमध्ये घेऊन आम्हाला नंबर्स देतील. त्याच्यानंतर संतों के पीछे पीछे चले हरिदासी, चले हरिदासी, बरसाना मिला है। जन्म जन्म वृंदावन के वास, वृंदावन तो बन नहीं हो नंदगांव तो बन। जय हो। एकदा लाईनचा अंदाज देतो तुम्हाला केवढी लाईन लागली आहे सध्या. कानपुर वाले एक मिनिट. इथे लाईन सुरू झाली आहे. इथे जिथे मी बसलोय आता सध्या या पॉईंटला. आता आपण लाईन बघू केवढी आहे. इथून सुरू झाली आहे भिंतीच्या कडानी. ही जी बसलेली लोक आहेत ही पण त्या लाईन मधलीच आहेत. इकडे या झाडामागे त्या पत्त्या ही लाईन पूर्ण.
ही पूर्ण टोकनसाठी लागलेली लाईन आहे. इथे पुढे ही जी लाईन आहे, म्हणजे आता ही लाईन जवळपास 350-350च्या जवळ पुढे गेली आहे. एवढी लाईन आहे टोटल. परवाची कंडिशन एवढी वाईट नव्हती लाईन लावायला, बट स्टील आम्ही खूप मागं होतो. आज आम्हाला लकीली 4थ्या नंबरला मिळाले आणि आता अजून 4 ते 5 तास आम्हाला ते बसून राहायचं आहे. यावेळेस भेटेल नक्कीच. कम्मल थोडी आहे 2 वाजलेत पहाटेचे. आता ते बॅरिगेटिंग वगैरे लावून गेलेत पुढे. इथे आपली लाईन सुरू होते इथून आतमध्ये. अजून 1 तास लाईन सुरू व्हायला. इथून 1 तासानंतर आपली लाईन सुरू होईल. तीन वाजल्याला 10 मिनिटं आहेत आणि टोकनची लाईन सुरू झाली. आता फायनली टोकन द्यायला चालू केलं त्यांनी. इकडे लेडीजचं टोकन ते पहिले देतील ह्या लाईनमध्ये. त्यांचं झालं की लगेच आपल्याला द्यायला चालू करतील. हातावर सिरियल नंबर टाकून सिरियल नंबरचं टोकन देतील आणि 8 वाजता परत आपल्याला एकांतिकाचं टोकन घ्यायला बोलवतील. मेहनत कामाला आहे. आत्ता फायनली आत्ता टोकन मिळाले. 4 नंबरचं टोकन. ज्या नंबरला मी थांबलो होतो त्या नंबरचं टोकन मिळाले. आणि आता 8 वाजता यायचं आहे. 8 वाजता येऊन ॲक्च्युअल एकांतिकाचं टोकन घ्यायचं आहे. आत्ता कुठं वाटतंय की केलेली मेहनत कामाला आली. राधे राधे.